नमस्कार. वय वर्ष 80 माझे वय 80 असताना मी ठरवलं होतं की 50 वयाचं झाल्यानंतर मी काहीतरी लोकांचे मार्गदर्शन आणि मनोरंजन करेन. हे मी त्यावेळेस ठरवलं होतं ज्यावेळी माझे वय 80 होते. आणि आज वयाच्या 50व्या वर्षी मी आपले मनोरंजन करण्याचे ठरवले आहे. मी कालच माझ्या मित्रांबरोबर एक जणाच्या घरी गेलो होतो. माझ्यासोबत काही मित्रमंडळी होते. बाबासाहेब कसबे, सुभाष जानराव, शौर्य हॉटेलचे मालक मनोज शेंडगे, भगवान बागल बोसरे, विश्वासू मित्र विवेक शिंदेसाहेब, शंकर सोमाशे, हे मित्रमंडळी पण जवळ होते बरं. मग घरी गेल्यानंतर त्यांनी मला गरम पाणी दिले पिण्यासाठी गरम पाणी दिले आणि चहा करून आणला. मला साखर, पत्ती, अद्रक, कोथिंबीर, लसूण चहा करून आणला आणि त्याने मला सांगितले देखील अशा पद्धतीचा तुझ्या आवडीचा चहा बनवला. मी म्हणलं ठीक आहे, थंड होण्यासाठी तू काय कर, गॅसवर ठेव आणि गॅस मोठा कर, गॅस पेटव, म्हणजे थंड होण्यासाठी. तो म्हणला बराच दिवसातून आलेला आहे, तेव्हा मला म्हणाला जेवण करून जाताना जेवण करून जा, तुझ्यासाठी खास मिठाचे लाडू, साखरेची चपाती आणि लाल मिरचीचा ठेसा बनवला आहे, नक्कीच तुला आवडेल. आता बघा, त्याचा हा बोलण्याचा मला राग आला, पण मी पण शहरात सवाशेर, हम भी किसी से कम नाही. मी म्हणालो माझ्या मित्राचं लग्न आहे म्हणून हे सांगायसाठी तुझ्या घरी मी आलेलो आहे. तेव्हा लग्न आहे म्हणून मी सांगायला आलो, हे खरं आहे, पण हळद आणि साखरपुड्याचा कार्यक्रम पुढल्या वर्षी आहे आणि लग्न ह्याच वर्षी ह्याच महिन्यात करण्याचे ठरले. आणि लग्नाची तारीख 14/14/2014 असून वेळ आणि वार माझ्या लक्षात नाही, पण तरी मी सांगतो, पत्ता सांगतो तुला मी. तर मुक्काम पोस्ट रोडी, तालुका माडा, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र, राज्य महाराष्ट्र, आपल्या देशाचं करण्याचे ठरले आहे. एक सांगतो, हळदीचा कार्यक्रम हा पुण्यामध्ये ठरलेला आहे. आणि लग्नाच्या जेवणाचा कार्यक्रम मात्र तुझ्याच सोलापूर जिल्ह्यामध्ये, तुझ्याच गावात, तुझ्या घरी करण्याचे ठरलं आहे. तेव्हा तू मला जेवायला बोलवायला विसरू नको, हे तुला माझी हात जोडून आणि पाय पुसरून नम्रतेची विनंती आहे. ध्यानात घे. मित्रांनो, दोघंही आम्ही एकमेकांना, तोही मला बोलला
राग येण्यासारखा, मीही त्याला बोललो राग येण्यासारखा, कारण घनिष्ठ संबंध ना. पण माझ्याबरोबर जे मित्र आले होते ते पण नुसत्या ऐकून घेत होते, बोलण्याचा आनंद घेत होते, आमच्या बोलण्याचा आनंद घेत होते, बाहेरच बसले होते. मग सांगायचे तात्पर्य म्हणजे राग गिळून घेतला पाहिजे, पचवला पाहिजे. हा, तरच आपलं कुठंतरी आपल्याला मानसिक समाधान मिळते, आपल्याला एक मानसिक समाधान मिळते, हे लक्षात ठेवा. रागावर विजय मिळवता आला पाहिजे, रागावर विजय मिळवता आला पाहिजे. आणि त्यासाठी जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवला पाहिजे, डोक्यावर बर्फ ठेवला पाहिजे. मग समोरचा कुठल्याही व्यक्तीला आपण जिंकू शकतो, कुठल्याही व्यक्तीला आपण जिंकू शकतो, समोरच्या सर्व जणांना जिंकू शकतो. पण रागावर कंट्रोल पाहिजे. तेव्हा राग सहन करा, गिळा, हेच तुम्हाला माझं सांगणं आहे. दुसरी गोष्ट, सकारात्मक विचार करणाऱ्याला कुठलेही विष मारू शकत नाही. बघा, शब्दाकडे लक्ष राहू द्या. आणि नकारात्मक विचार करणाऱ्याला कोणतेही औषध लागू पडत नाही. आलं का त्यांना? म्हणून नेहमी सकारात्मक विचार करायचा, नेहमी सकारात्मक विचार करायचा, निगेटिव्ह राहायचं नाही, ओनली पॉझिटिव्ह थिंकिंग. लक्षात ठेवा. आता तुम्हाला सांगायचं, आता मला आठवलं की आता हे जे माझे मित्र आले ते माझ्याबरोबर, एकदम छान, एकदम जवळचे मित्र. कोण? वेळोवेळी धावून येणारा, सुहास जानराव, जिवलग, विश्वसनीय. माझा रिलेटिव्ह नातेवाईक, शौर्य हॉटेलचे मालक मनोज शेंडगे, बेस्ट माणूस, एकच नंबर, तंतोतंत मार्गदर्शन करणार. बाबासाहेब कसबे, विश्वासू, प्रचंड विश्वासू, प्रशंसनीय, नेहमी आम्हाला चहा पाजणारे, ज्यांची ग्रीनिज बुक मध्ये नोंद व्हावी असेल. सुप्रसिद्ध ड्रॅगन फ्रूटचे व्यापारी, व्यावसायिक, उत्पादक भगवान बागल भोसरे, आमचे सहकारी, विश्वासू, माणुसकीचे दर्शन घडवणारे आमचे साहेब विवेक शिंदे, बागायतदार. मी त्यांच्या देखील शेतात गेलतो माझ्या मित्राबरोबर. हसन शेख नावाचा माझा मित्र जो आहे, जो वेळोवेळी मला धावून येतो, मी त्याच्याबरोबरही शेतात गेलतो. आणि त्यावेळी मी त्यांची शेती, आमच्या विवेक शिंदे साहेबांची शेती पाहिली मी. काय ती शेती, काय ती झाडी, काय ती ऊस, काय ती मका, अरे वा वा वा, सगळ्यात छान, एक नंबर माणुसकी असलेला आमचा मित्र म्हणजे विवेक शिंदे. आता ह्यांची स्तुती करायला किंवा ह्यांचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत, आणि डिक्शनरी सुद्धा शब्द सापडणार नाहीत. तेव्हा मित्रांनो,
मी जास्त न बोलता इथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा. धन्यवाद.